भरतोय आणि मी येऊन नेहमी भाषणं जोडतोय. किती डोक्यावरून तुमचे जाते मला माहीत नाही, पण आता विनोद म्हात्रेंनी सांगितलंय काम सुरू करा, 2-4 दिवसामध्ये मी तिथे येणार आहे. ब्रिज टाका, पोलिसांना सांगू, तहसीलदार याच्यामध्ये मदत करा, कारण आम्हाला मैदानं खेळण्यासाठी करायचं आहेत. हा जो विकास करायचा तो गावासाठी करायचा आहे आणि त्याच्या निमित्तानं आपण कामाला लागूया एवढंच सांगतो. अतिशय सुंदर आयोजन. कधीही आलो तर मोठीचं मैदान भरलेलं असतं. अतिशय क्रीडाप्रेमी आहेत. गाव एकत्र येतो. गावाच्या मॅचेस काय सुंदर झाल्या. किती मोठी ट्रॉफी होती, आता पण सुंदर ट्रॉफी आहे. तुमच्याकडे आलोच का ट्रॉफ्या फक्त फिरतात, बाकी गावात सगळ्या थांबलेले असतात. मग एक विशेष आहे गावाचा आणि एक वेगळी एनर्जी या गावामध्ये मिळते. अतिशय चांगले असे लोक आहेत. कुटुंब एक कुटुंब असल्याप्रमाणे गावचे लोक एकत्र येतात आणि तेच खरं आहे. शेवटी खाली हात आहे, खाली हात ज्यांना प्रेम वाटलं पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे आणि प्रेमाने एकमेकांना राहिलं पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो. जय जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देताना निश्चितच शेटना सांगेन, उल्वेकरांसाठी, उरण पनवेलकरांसाठी रुपेरी पडद्यावरचे किती हिरो. आत्ताच मामांचा खरं तर नागरी जाहीर सत्कार आपल्या उल्वे नोडमध्ये भूमिपुत्र भवनमध्ये झाला. बाबांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी पैशान तुटली नाती हा नाटक आपल्याला त्याच खरं तर ऑडिटोरियममध्ये, नाट्यगृहामध्ये दुपारी 12:30 हा नाटक त्या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळेल. कार्यक्रमातील एक डॅशिंग नेतृत्व, हजर जबाबी नेतृत्व आदरणीय महेंद्र शेटकर या कार्यक्रमातून प्रस्थान करतात. थँक्यू. खरं तर या ठिकाणी रोख रक्कम 50,000 रुपया प्रतियोगितेसाठी ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026च्या या आयोजनाला आदरणीय महेंद्र शेठ घरत, राष्ट्रीय इंटकचे सचिव तथा रायगड जिल्हा काँग्रेस आहे पार्टीचे. खरं तर आम्ही ज्यांच्या अनेक कार्यक्रमामध्ये, मग नाना पटोले असतील, तदनंतर वडेट्टीवार असतील, अशा कैक राजकीय मंत्र्यांना जेव्हा जेव्हा आपल्या या उल्वे नोडमध्ये आणल्यानंतर त्या मंचावरती आम्हाला छोट्या निवेदकांना ज्यांनी संधी दिली असे सन्माननीय राष्ट्रीय इंटकचे सचिव आदरणीय महेंद्र शेठ घरत, ज्यांच्याकडून नकद राशी रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी इथं प्राप्त झाली. त्या सर्व खरं तर अगदी त्यांच्या समवेत असणारे आमच्या आनंदबाई असतील, तदनंतर विनोददादा असतील, अलंकार परदेशी असतील, या सर्वांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय मैदानाकडे. आवाज ऐकायला मिळणार आहे संयम घरत, मॅन फ्रॉम धाकटी जुई. चला मॅच चालू करायचंय लगेचच. मागील मॅचचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच विकी आणि मुरबी टीम तुमच्यासाठी महत्वाची सूचना आहेत. पुढील मॅच विनिंग मॅच असेल, त्यामुळं आपण कुठेही जाऊ नका प्लीज. पहिलं षटक, ओ प्रयत्न चांगला होता, जस्ट शॉर्ट राहिला खरं अर्थानं बॉल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय साईप्रीत लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जात आहे. करंट मॅच सध्या आपण पाहतोय ए पोल मधील मॅच क्रमांक 2. एका बाजूनं नांदगाव आणि त्यांना 2 हात करण्यासाठी बलाढ्य टीम आपण पाहतोय भिंगारी, सिद्धिविनायक भिंगारी आपण पाहतोय. मायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि जय अंबिका स्टोर युवा स्पोर्ट्स नांदगाव. इथे देवडाकी सर आपण पाहू शकाल. या स्पर्धेसाठी असुराम घरत, राजन पाटील, कुमार ठाकूर आणि नवनाथ ठाकूर, वर्ड ग्रुप खोपटे यांचा खरं तर यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. तर मॅन ऑफ द मॅच 1 षटकाच्या समाप्तीनंतर दिली जाईल आणि निश्चितच आपण पाहू शकाल विकी थांबायचं तिथं त्या ठिकाणी. आपण मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा वळणार आहोत आणि कॉम्बॉक्स मध्ये सुद्धा आपण आवाजामध्ये बदलाव करणार आहोत. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा मॅच कडे वळतो आपण. चांगला बॉल, प्रतीक स्ट्रायकरला खेळाडू लॉफ केला बॉलला. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये डीप मध्ये खेळाडू होते आणि सिंगल मिळणार. षटक क्रमांक पहिला शांत राहिलं. अवघ्या 7 धावा खर्च केल्या आहेत आणि डीजेला विनंती आहे आपण या ठिकाणी जाऊया पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि त्याला या ठिकाणी मी विनंती करेन आदरणीय मयूरजी पाटील यांना की 11 चेंडू 28 धावा, 28 धावसंख्या. मॅन ऑफ द मॅच 11 चेंडू 28 धावा विकी पाटील. या ठिकाणी आपण पाहू शकाल 11 चेंडू 28 धावा.
इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. खरं तर विकी सोबत संवाद साधला जाईल. मॅच जरी सुरू असेल, मोरबी टीमनं जरी उशीर केला तरी आल्यानंतर एक छान खेळ प्रेक्षकांच्या भेटीला आणला. निश्चित खरं तर त्यांच्याकडे तशा प्रकारच्या सूचना गेल्या नव्हत्या. दुसरा सामना म्हणून ते खरं तर निश्चितच थोडे उशिरात या ठिकाणी आज उपस्थित राहिले. तर इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय विकी. बेलप्लेट खूप छान खेळलास. या प्रतियोगितेतील पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचा सामनावीर. वेलप्लेट खूप छान आहे. जाऊया परत एकदा मैदानाकडे. घेऊन जातील देव. संयम घरत. तदनंतर मायरा 11 या संघाच्या माध्यमानं सन्माननीय उपस्थित आदरणीय महेशजी नाईक इथं उपस्थित आहेत. मी अतिश गावट आपल्याला विनंती करेन, महेश नाईक यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. स्वीट साऊंड. चेंडू जातोय आउट ऑफ द रूप. प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा खणखणीत नांदगावच्या या खेळाडूकडून षटकार. महेश नाईक यांचा आदरपूर्वक बॉडी बिल्डर या कार्यक्रमाच्या निमित्ताने भिंगारी टीमचे ओनर आहेत. मायरा 11 भिंगारी या संघाचे संघ मालक. मायरा 11 कळंबुसरी ही सुद्धा टीम तुम्ही सातत्यानं खेळताना पाहिलीत. त्या टीमचे टीम ओनर कळंबुसरीमधील युवा नेतृत्व महेशजी नाईक यांचा आदरपूर्वक सन्मान होतो आहे. O2 संयम सर. थँक्यू सो मच देव डाके सर. धन्यवाद रायगड भूषण गुरुवर्य नितेशजी पंडित सर. सर्वांचंच क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत करून घेऊन जाईल या अंतिम रात्रीमध्ये जिथे या तुम्ही जय अंबिका स्टोर्स युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या विरोधात मायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी या दोन संघांमध्ये ही बॅटल पाहताय. दुसरी मॅच पहिल्या रात्रीमधील आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा पोल जो सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळतो. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण नांदगाव संघाला पाहताय. 1.2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा लागल्यात. एक खेळाडू बाद करण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी राहिलेत भिंगारी टीमचे गोलंदाज. रघु परदेशी तयार. ओ बसून मारलाय. झोपले खेळपट्टीवरती आणि खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा हा दर्जेदार षटकार. या ठिकाणी सन्माननीय मान्यवर आदरणीय नारायण गजानन पाटील वेलकम स्वागत असेल. आई एंटरप्राइजेस. खरं तर स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार ज्या एंटरप्राइजेस मधून पाहिलं जातोय. कळंबुसरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ नूतनताई यांचे यजमान आदरणीय कुलदीपजी नाईक यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. वेलकम स्वागत असेल. आदरणीय पक्षप्रतोद उरण तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये. तदनंतर हरिश्चंद्र कालू पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी. त्याचबरोबर आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्याकडून नकद राशी 50,000 रुपयाची धनराशी. या सर्व दानशूरदात्यांचं मनस्वी आभार. मॅचकडे आपण लक्ष वेधूया. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघाला. ओ इथे थोडासा बॉल न टर्न घेतला त्यामुळे धावा मिळू शकतात. एक्स्ट्रा 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 1.5 बॉलचा खेळ. दुसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत रन्स लागल्यात 23 धावा. एक खेळाडूच्या मोबदल्यात. सध्याच्या घडीला मनीष कुटले या खेळाडूचा फॉर्म प्रचंड चांगला राहिला आणि त्याच्या सोबतीला आपण सध्या चेतन कुटलेला पाहता. नांदगाव टेनिस क्रिकेट दर्जेदार फॉर्म मध्ये सातत्याने खेळाडूंचा एक क्रिकेटमधला होणारा विकास हा प्रेक्षकांनी पाहिलाय. पण ते विसरू नका समोर भिंगारी टीम देखील तेवढ्याच ताकदीची. ओ बॅटच्या मधोमध बॅकफुट वरती गेल्या. ऑन साइडला तडाखा. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. सहा धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस एक खेळाडू बाद. 29 धावा. जय अंबिका स्टोअर युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमची ही भन्नाट सुरुवात. जशी स्टार्ट त्यांना अपेक्षित होती आणि तशीच सुरुवात प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. 29 ला 1. सुरुवात प्रतीक उद्दार. पहिल्या बॉलवरती डॉट चौकार मारला आणि लगेच तिसऱ्या बॉलवरती विकेट आली. पण ही पार्टनरशिप पहा किती चांगली बनली. आतापर्यंत 25 धावसंख्येचं पार्टनरशिप मध्ये योगदान. मनीष कुटलेचा आपण कौतुक करतोय. पण तो चेतन कुटले देखील कमी नाहीयेत. 2 षटकार त्यांच्या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेत. 29 धावा 5 षटकांची मॅच.
प्रत्येक रात्रीमध्ये स्पर्धेचा उच्चांक, स्पर्धेची उत्कंठा, काल प्रेक्षकांची गर्दी प्रचंड पाहायला मिळाली. क्रीडांगणामध्ये उभे राहायला देखील प्रेक्षकांना जागा नव्हती, एवढा पॅक क्रीडांगण कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 आशिष परदेशी येत आहेत, ज्यानं पहिल्या षटकामध्ये विकेट घेतली, रन्स दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7. पण दुसरं षटक सुदर्शन सर महागडं पडले, जिथे रघु परदेशी यांनी 22 धावा मोजल्यात. 29 ला 1. आशिष तयार, पुढचा बॉल. ओ आशिषचं देखील स्वागत करत असताना हे भव्य स्वागत केलंय. बॉल चालला ऑन साइड सीमा पार, आणखीन एक षटकार. षटकारांचा सध्या तरी वर्षाव सुरू आहे. 35 धावा धावफलकावरती, प्रचंड मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पहिली मॅच सहजरित्या जिंकली मोरबी टीमनं. अगदी एकतर्फीच तो सामना पाहायला मिळाला, बोनकोडे टीमला पराभूत केलं. परंतु या मॅचमध्ये नांदगाव टीमची संयम सर या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. प्रिन्स 11 कासार वडवली, विपक्षा वडवली बी या दोन्ही संघाच्या संघनायकांना भिवंडीवरून बिलॉंग करणाऱ्या दोन्ही टीम आहेत. खरं तर या ठिकाणी निश्चितच नाणेफेकीचा कौल एका सत्रानंतर होईल. तर दोन्ही वडवली संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपण आल्याची रिपोर्टिंग आमच्या संयोजकांकडे करायची आहे. मागच्याच बॉलवरती षटकार आलाय, स्कोर पोहोचलाय 35. 35 धावा, आणखीन एक उडवलाय, आणखीन एक मोठा फटका येतो की काय. ओ क्षेत्ररक्षक पोहोचलेत, फिल्डर डाऊन दी बॉल. क्रिकेटमध्ये लांबीचे नंबर असतात, उंचीचे नसतात. बॉल उंचच गेला आणि फिल्डरच्या सरळ हातामध्ये विसावला. विकेट क्रमांक 2. फटका चांगला होता, पण तो ताकद कमी पडली, उंच उडाला आणि तिथे चान्स पटकावला. दुसरा धक्का लागलाय. 2 खेळाडू टीम नांदगाव संघाचे बाद झालेत. सुरुवात विस्फोटक केले, 35 ला 2. जशी स्टार्ट कॅप्टनला अपेक्षित होती तशी सुरुवात मिळाली. पण तो मनीषचं विकेट, मनीषचं खेळपट्टीवरती थांबणं फार महत्वाचं होतं अशा परिस्थितीमध्ये. आणि सध्या तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता मनीष फडके आलेत. मागच्या बॉलवरती मनीष कुठले आउट झाले, पण तो आता मनीष फडके यांना आपण पाहू शकता. एनएफ नंबर 4 4थ्या क्रमांकाचा खेळाडू या. मयूर शेठ पाटील पुरस्कृत क्लब बॉईज ग्रुप मोठी जो आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणि लोकप्रिय अशी स्पर्धा नुकताच रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन आपण पाहिलं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, 2 व्हीलर बाईक, एका रात्रीचेच गुण आपण मोजतोय. 3 मॅचचे तुमचे पॉइंट ग्राह्य धरले जातील. दर्जेदार ही स्पर्धा 3 रात्रीमध्ये प्रचंड यश मिळालं आणि आज आपण अंतिम टप्प्यामध्ये अर्थातच फायनलच्या रात्रीमध्ये प्रवेश केला. मनीष आलेत बॅटिंगसाठी. हलक्या हाताने ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सरसावलाय. एक झाली पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ गोलंदाजावरती क्षेत्ररक्षकाने आक्रमण केलं. थोडीसा थ्रो बाउन्स झाला आणि तू 2 धावा. चला लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जा. अपेक्षा करूया की गंभीर दुखापत नसावी. चला या ठिकाणी कालच्याही मला वाटतोय पहिल्या की दुसऱ्या सामन्याला अशा प्रकारची दुखापत झाली आणि त्याच्यानंतर अंकेश कामोटकर जखमी झाला मैदानात. इथे मंचावरती आपण पाहतोय पोद्दार सरांचं आगमन कालच्या रजनीत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. परंतु कल्याण ब्रांचला आमचे ब्रांच मॅनेजर, खरं तर शाखा प्रबंधक आदरणीय समीरजी चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मयूर पाटील आपल्याला विनंती करेन, जळगाव कोऑपरेटिव्ह खरं तर या ब्रांच बँकेचे ब्रांच मॅनेजर कल्याण सन्माननीय समीरजी चौधरी यांचा आदरपूर्वक सन्मान पोद्दार सर, तदनंतर सन्माननीय सतीशजी कानडे यांच्या उपस्थितीत आदरणीय समीर चौधरी यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. सहकारातून समृद्धीकडे घेऊन जायचं असेल तर छोट्या मोठ्या सहकारी बँका खरं तर प्रत्येक विभागात असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच जळगाव सहकारी बँकेची निर्मिती केली. पनवेलमधील आदरणीय पोद्दार तर कल्याणमधील समीर चौधरी. थँक्यू.
चला बॅट्समन क्षेत्ररक्षक गोलंदाज आता फिट आहेत आणि मॅचकडे लक्ष वेधूया. 2.3 बॉलच्या अखेरीस 37ला 2 विकेट. 5 ओव्हरची मॅच. सध्याच्या घडीला आपण आशिष परदेशीला पाहतोय. युवा जिगरबाज हा खेळाडू आहे. नेहमीच या खेळाडूंची चर्चा असते क्रीडांगणामध्ये. आशिष परदेशी देखील तेवढंच मोठं नाव आहे. राऊंड द विकेटने आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. समोर बॅट्समन आपण मनीष फडके याला पाहताय. धाव फलकाचा वेग आलेख उंचावण्याचा प्रयत्न. 37 धावा. थोडीशी घाई करूया कारण आज फायनलची रात्र आहे. 10 मॅच आपल्याला आय थिंक पूर्ण करायचे आहेत आज, त्यामुळे वेळेचं महत्व राहील. सुरुवातीच्या मॅचेस मध्येच आपण पॉइंट ग्राह्य धरतोय. 3 मॅचच्या तुमच्या धावा पॉइंट सिरीज साठी पकडल्या जातील, त्यामुळे महत्वाचे 3 मॅच. ओ चांगला बॉल बॅकफुट वरती जाण्यास भाग पाडलं बॅट्समन मनीषला. किती भेदकता आहे, किती लाईन मध्ये लगेच बदल केला. या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात ऍज अ बॉलर. लगेच तुम्हाला गेम मध्ये यावं लागतं. टप्पा चांगला पकडलाय आणि ते डॉट बॉलचे सांगता. धाव फलकावरती रन्स पाहू शकता तुम्ही. 2 खेळाडू बाद 37 धावा. पुढचा बॉल. जोरदार अपील. LBW लागलाय तिसरा धक्का नांदगाव टीमला. आशिष परदेशीनं पटकावले आहे आणखीन 1 विकेट. डीजे जाऊया मंचावरील मान्यवरांचं स्वागत. मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांमधून अलंकार पंडित आपल्याला आपल्या पवित्र शुभास्ते कुलदीप नाईक आई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, एक यशस्वी इस्टेट एजंट, सन्माननीय आदरणीय कुलदीपजी नाईक यांचा आदरपूर्वक सन्मान अलंकार पंडित यांच्या पवित्र शुभास्ते या मंचावरती केला जाईल. चला लगेचच खरं तर रियालिटीमधून स्वतःची ओळख निर्माण केली, परंतु पंचवार्षिक योजनेत 5 वर्ष कळंबुसरे गावाला पायाभूत सुविधा खरं तर ज्यांच्या माध्यमानं दिल्या गेल्या ते आदरणीय कुलदीपजी नाईक यांचा आदरपूर्वक सन्मान. कुलदीपजी नाईक यांना अगदी आवर्जून सांगेन, कमल नाईक यांचे सहकारी या गावातील चंद्रकांत पंडित यांचे चिरंजीव आपला आदरपूर्वक सन्मान करत आहेत. सन्माननीय कुलदीपजी नाईक यांचा आदरपूर्वक सन्मान सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आणि एक गोड आठवण त्यांना दिली जातो आहे. तदनंतर मंचावरती उपस्थित असणारे नारायण गजानन पाटील, माजी सरपंच मोठी जुई, ग्रुप ग्रामपंचायत. मी विनंती करेन निनाद भोईर आपल्याला की आपल्या पवित्र शुभस्ते नारायण गजानन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. पंचांचं ठरलंय सकाळी किती वाजता एक्झिट व्हायचं मगाशीच, त्याच्यामुळे निश्चितच त्यांना ठाऊक झालंय आता पेपर सोपा आहे. या ठिकाणी सन्माननीय नारायण गजानन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांचा आदरपूर्वक सन्मान. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती नांदगाव टीमची धावसंख्या 3 बाद 38 धावा. मागच्या ओव्हरमध्ये एक चांगली वापसी पाहायला मिळाली कारण आल्या फक्त 9 रन्स, 2 महत्वाच्या विकेट्स. त्यामुळे आता जो दबाव वाढला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 धावेचा, तो दबाव दूर केला आशिष परदेशीनं. षटक क्रमांक 4 कुणाल नाईक. या गावची ओळखच आहे असं म्हणूया आपण. अगदी फार कमी कालावधीमध्ये ज्या खेळाडूनं भिंगारी टेनिस क्रिकेटचं नाव आणखी उंचावलं तो खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये कुणाल नाईक. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा. नांदगाव भिंगारी या 2 टीम मध्ये सातत्यानं मॅचेस आपण अनेक वेळा पाहिल्यात. कधी नांदगाव जिंकलाय, कधी भिंगारी जिंकलाय. गावांचं अंतर देखील तेवढं नाहीये, जवळचे गावं आणि एकमेकांचा चांगलाच परिचय आणि त्यामुळे या मॅचला तेवढीच जास्त मजा येईल. कारण 38 धावा सुरुवात चांगली झाली, पण 12 बॉल किती धाव संख्येपर्यंत पोहोचेल नांदगावचा संघ याकडे आता पाठी राखायचं लक्ष आहे. कमीत कमी आणखीन 12 या बॉल. ठिकाणी संयम सर, बेस्ट अपडेटर, लोगो मास्टर नयन हवल आणि तदनंतर जासई, तदनंतर विनोदजी गरज जासई यांना विनंती असेल आपण या प्लीज अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. कुणालचा पहिला बॉल डीप मिड विकेटला निघालाय. चेस मोठी आहे, 2 खेळाडूंच्या मध्ये अंतर राहिलं. बॉल जाईल सीमा पार. 4 रन. बॅट्समन आपण पाहताय ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय, संकेत भगत मैदानाच्या आतमध्ये. संकेत हेच सांगत असतील, समोर असू दे कोणताही गोलंदाज, चौकार मारणं हाच आहे माझा अंदाज.
आणि या 4 धावेने धावफलक पोहोचलाय 3 बाद 42 धावा. स्टार्ट चांगली आहे, स्टार्ट चांगली आहे. सुरुवात कशी केली याहीपेक्षा शेवट देखील तेवढाच महत्वाचा असतो. सुरुवातीला रन्स आल्यात आणि शेवट देखील त्याच दृष्टिकोनातून सध्या जाताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती 4, उर्वरित 11 बॉल. आपण चर्चा करत होतो की 12 बॉलमध्ये 28-30 आणखीन जोडल्या तर 60-65चा पाठलाग हा थोडासा चॅलेंजिंग फायटिंग राहील आणि तेवढ्या धावांपर्यंत पोहोचण्याची संधी ही जरूर नांदगावकडे आहे. 65-68 धावा बनू शकतात. 42ला 3 झाल्यात. सोडलाय बॉल, ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन्स, एका धावेने धावफलक पोहोचेल. 43 धावा. सध्याच्या घडीला प्रचंड उरण तालुक्यामध्ये स्पर्धा सुरू आहेत आणि उरण तालुक्यातील बहुचर्चित असणारी स्पर्धा उरण प्रीमियर लीग, जी स्पर्धेमध्ये उद्या ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई संघ सुपर 6 मध्ये पोहोचलाय. सुपर 3 मध्ये पोहोचण्याची उद्या त्यांना मॅच खेळायची आहे. याच नावाने आज आपण स्पर्धा देखील पाहतोय. चर्चा करू आपण संपूर्ण रात्रीमध्ये. आणखीन एक वाईट बॉल आला ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे भव्य दिव्य आयोजन मयूर शेठ पाटील. आणि सुरुवातीलाच आम्ही उल्लेख केला की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस जेव्हा आम्ही या स्पर्धेमध्ये पोहोचलो, क्लब बॉईजनं त्यांना साथ दिली आणि प्रचंड मोठा क्लब बॉईजचा ग्रुप आहे आणि त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. लाजवाब आयोजन, A1 क्वालिटी, दर्जेदार आयोजन. उरण तालुक्यातील 1 नंबरची स्पर्धा असं सर्वच कॉमेंटेटर्सना आल्या इथे संबोधलं. आणि तशी स्पर्धा आपण पाहतोय. बॅकफुट वरती गेले सॉफ्ट हँडना, ओ मागे मागे खराब फिल्डिंग. 2 खेळाडूंच्या मधोमध निघालाय बॉल. धावा मिळतील 4. अतिथी कक्षात विराजमान असणाऱ्या मान्यवरांमधून स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी सोमा माया पाटील यांचा नातू, ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नारायण गजानन पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आयोजनकर्त्यांना 500 रुपयाची धनराशी. थँक्यू. 48 धावा. इथे देखील फटका मोठा आलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन निघालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार. आणखीन एक मोठा फटका, षटकार. खरं तर प्रत्येक फटक्याला आमच्या आयोजनकर्त्यांना त्यांच्या सर्व मान्यवरांची आर्थिक मदत येतोय. या स्पर्धेसाठी आदरणीय आई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ओनर आदरणीय कुलदीपजी नाईक यांच्याकडून रोख रक्कम 5,555 रुपयाची धनराशी आहे. थँक्यू कुलदीपजी नाईक सर. आणि या षटकारानं 50चा टप्पा ओलांडला. 54 धावा धावफलकावरती. तोडफोड क्रिकेट संकेत बघत आक्रमण झालाय आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये हेच सांगतोय, वही इंसान रेकॉर्ड तोड़ता है जिसके रगों में खून नहीं जुनून दौड़ता है. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग परफॉर्मन्स. अगोदर 4 आल्या आणि त्याच्या पुढच्याच बॉल वरती हा लांब लचक षटकार. संघ 54 वरती. 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 9 बॉल कुणाल नाईक मुख्य खेळाडू असं म्हणतात की ठोकायचं तर टॉपच्याला आणि सध्या तेच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मैदान के अंदर ठोकम ठोक. तो डीजे वाले भाई तू क्यों रुका, तू भी ठोक. बचके रहना रे बाबा, बचके रहना. सध्या गोलंदाजालाच नाही तर कॅमेरामॅनला देखील हेच सांगितलंय. काय फटका आला, थेट कॅमेरामॅनच्या अगदी शरीरावरतीच पोहोचला तो बॉल आणि 6 धावेनं संघ पोहोचलाय 60 या धावसंख्येवरती. 60 धावा. संयम सर, तिसरा सामना तोही साखली. प्रिन्स 11 कासार वडवली विपक्ष वडवली ब या संघाच्या संघनायकांनी दोघांनी टॉससाठी यायचं आहे. खरं तर जो टीम कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंट राहील किंबहुना उशिरा येणाऱ्या टीम कॅप्टनला आणि त्यांच्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. काय फटका ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका पाहायला मिळाला. बराच उंच गेला बॉल आणि थेट जिथे आमचे कॅमेरामॅन स्पर्धेला कव्हर करतायत त्यांच्या कक्षामध्येच गेलं. त्यांचं देखील विशेष कौतुक करू. तिथे चांगला कॅच त्यानं केला बॉलला. इट्स अ नो बॉल. खराब बॉलिंग. इथे 1 मिळाली. नो +1. टोटल 2 धावा. 2 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. खेळाडू कक्षामध्ये उत्साह आनंदाचं वातावरण वाढलंय कारण कुणालच्या विरोधात किती धावा आल्यात पहा आतापर्यंत विचार केला. 2 षटकार, 2 चौकार, 2 वाईट बॉल. इथे टोटल 2 रन्स. 24 धाव संख्या. 24 धावा मोजल्यात 4 बॉल मध्ये. म्हणजे जवळजवळ 6 24 धाव संख्या. धावसंख्येचा पाऊस पडला
आणि कुणाल जो कमी गोलंदाजी धाव संख्येसाठी ओळखला जातो त्याच्यावरती 24, त्या देखील 4 बॉलमध्ये. फ्रीडचा बॉल पुढे टाकलाय, फुलर लेनचा बॉल. बॅट्समन का सोडला? नॉस्ट्रेकचे बॅट्समन देखील हेच विचारतात. फ्रीडचाच बॉल होता, कदाचित बॅट तरी घालायला हवी होती. रन्स 1-2 जरूर आले असते पण टू डॉट बॉल. हे कमबॅक केलंय कुणाल नाईकनं. पण तू महागडी गोलंदाजी, रन्स पाहू शकता 62 धावा, 5 षटकांची मॅच. पुढचे संघ तयारीत राहा, कारण जर वेळेवरती पोहोचला नाही तर पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल. एक शिस्तबद्ध स्पर्धा उरण तालुक्यातील. ग्रीष्मा एंटरप्राइजेस आणखीन एक सोडलाय बॉल, पण तो आता लाईन पाहूया. अंपायर्सनं चेक केलाय. व्हाईट बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. जेव्हा आपला दिवस खराब असतो तेव्हा या गोष्टी घडतात, आपल्याच बाजूनं विपरीत गोष्टी होत असतात. धावफलकावरती रन्स पाहायला मिळतात 63, 63 धावा, 3 विकेट्स, प्रचंड मोठी धावसंख्या. आणि या गुलाबी तंडीमध्ये का जर 80च्या पर्यंत पोहोचला तर तेवढा सोपा नसणार आहे भिंगारी संघ. हा स्कोर सध्या 63ला 3. पुढचा बॉल कुणाल, जागेवरून मारलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, व्हाट अ शॉट. काय बॅटिंग करतायत, तुफानी बॅटिंग. आणखीन एक षटकार. या ठिकाणी नयन हवल जासई तथा संतोषजी घरत, आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. धावसंख्या धावपटलावरती असणार आहेत 69, 69 धावा. चला परत एकदा सर्वांना विनंती असेल जे फक्त मॅचसाठी येत नाही, काही अगदी आपल्या जिभेचे चोचले पुरवायला येतात, कारण छान मस्त अगदी उत्तम वेगवेगळ्या प्रकारच्या मेजवान या नाईट टुर्नामेंट्समध्ये असतात. तर विनंती असेल जे शेतात बसलेत, खरं तर त्या शेतकऱ्याला त्रास नको याच्यासाठी आपण अगदी आपला हा सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर अगदी शिस्तीत त्या शेतातून आपण नेलेल्या सर्व वस्तू बाहेर घेऊन यायचं आहे. प्लीज सर्वांना एक महत्त्वाची अगदी विनंती असेल, जे अगदी शेतांमध्ये या मॅचचा आस्वाद घेत आहे दुरून दुरून, त्या सर्व प्रेक्षकांना एक महत्त्वाची सूचना असेल. तर या ठिकाणी कुपन सुरू आहेत. संयम 2 कूलर खरं तर या ठिकाणी लक्की ड्रॉसाठी प्रेक्षकांसाठी असणार आहेत. प्रत्येकानं आपलं कुपन टाकून घ्या, ज्याच्यावरती क्रमांक असणार, नाव असणार. जर तुमचा डबल जर कुपन असेल, नावात साम्यता असेल, नंबरमध्ये जर अगदी तफावत असेल, तर तुमचा तो कुपन त्या ठिकाणी स्किप केलं जाणार आहे. त्याच्यामुळे प्लीज एकच आपण कुपन त्यामध्ये टाकायचं आहे. आजच्या रात्रीत 2 कूलर हे या ठिकाणी भाग्य विजेते घेऊन जाणार आहेत. संयम. थँक्यू सो मच. प्रेक्षक फक्त मॅच पाहू नका, तर आलेल्या संधीचा फायदा देखील घ्या, कारण आज जर तुमच्या नशिबाचं कुपन उघडलं गेलं तर तुम्ही या भाग्यवान विजेता कूलर घेऊन घरी जाऊ शकता. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, पण जसं गरमीचे दिवस वाढतील तेव्हा तो तुमच्या कामी येईल. धावफलकावरती 69 धावा, 3 विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये संकेत भगतनं हाहाकार माजवला. संकेत भगतची कमालीची बॅटिंग. सध्या त्याचे चाहते म्हणत असतील जिंदगी हर कदम एक जंग है, जीत जाएंगे संकेत अगर संग है. दबाव दबाव, प्रेशर, किती दबाव वाढवलाय. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, 70 धावा धावफलकावरती. विशेष आयोजकांचं देखील आम्ही कौतुक करू. सर्रास स्पर्धेमध्ये बऱ्याच ठिकाणी 10चा लॉट्स, 12चा लॉट्स, पण या स्पर्धेमध्ये प्रत्येक रात्रीमध्ये आपण 8-8 संघ खेळवतोय, ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. आणि पार्टनरशिप 8 बॉलमध्ये संकेत चेतननं 33 धावा कुठल्यात अवघ्या 8 बॉलमध्ये. पार्टनरशिप मोठी बनली आणि पार्टनरशिपचाच तर खेळ क्रिकेट आहे. जर तुम्ही थांबाल, टिकून राहाल, बॅटिंग कराल तर धावा बनवू शकता. जेव्हा तुम्ही सेट होता तेव्हा आक्रमण करण्याची संधी मिळते आणि त्या गोष्टी ओळखल्यात नांदगाव टीमनं. परंतु इथे फटक्याची अशी गरज होती का? सरळ बॅटनं धावा येत होत्या. शॉर्ट सिलेक्शन चुकलं, विकेट आले फलंदाज बाद. या ठिकाणी नवनाथ गोमाजी पाटील 1111 रुपये, गोमाजी हरी पाटील शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष 1111 रुपये, पंडित दादा गोवारी कामोठे 2500 रुपये, मास्टर मरीनचे एम्प्लॉई तुषार पाटील पप्पू यांच्याकडून 1000 रुपये, तदनंतर नारायण गजानन पाटील 500 रुपये, कुलदीपजी नाईक कळंबुसरे 5000. या सर्व देणगीदारांचा मनस्वी आभार. वेद फोटो स्टुडिओ सर्व सन्माननीय उदयजी भोईर, वेलकम, स्वागत असेल मंचावरती. वडवली संघाचा कर्णधार आहे
प्रिन्स 11 कासार वडवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग आमच्या आयोजकांकडे करायची आहे. वाईट बॉल आला 71 धावा धाव फलकावरती 4 विकेट्स. मागील बॉलवरती विकेट आली. जिथे बॉलिंग करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये आपण दर्पणला पाहतोय. इथे देखील व्हाईट बॉल. आणखीन एक लगातारचा दुसरा व्हाईट बॉल. सध्या या खेळाडूकडे देखील लक्ष आहे. दर्पण काही दिवसा अगोदर आम्ही डेची स्पर्धा विंदणीच्या स्पर्धेमध्ये पाहिला, फिनिश केला होता सामना. बॉलिंग देखील तिथे दर्जेदार केली होती दर्पण. पण इथे थोडासा दबाव त्यांच्या संघावरती आहे. क्या बात, संयम. या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे. आज जेवढे समालोचक भले एक इनिंग का नाही पण कॉम्बॉक्स मधून करतील त्यांच्यासाठी लक्की ड्रॉची कुपन टाकली जाईल आणि त्याच्यातून एक भाग्यविजेता समालोचक निवडला जाईल, त्याला एक स्पेशल गिफ्ट. आणि त्याच्यानंतर पंच आणि यूट्यूबर, अपडेटर, स्कोरर यांच्यासाठी एक स्पेशल लकी ड्रॉ असणार आहे. संयम पाहायचा आहे आज पंच, अपडेटर, स्कोरर, लाईव्ह आणि समालोचक यांच्यापैकी कोण खरं तर, ज्यामध्ये साऊंड ऑपरेटर सुद्धा असतील, डीजे ऑपरेटर. विशेष आपण कौतुक करूया आयोजक कमिटीचं. सर्वांनाच प्रेरित करणारी स्पर्धा, सर्वांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण, म्हणूनच आम्ही मयूर शेठ साहेबांचा उल्लेख केला. फटका चांगल्या लॉंग ऑफला बीट करून बॉल जाईल सीमा पार. खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये फटका पहा. बॅट्समनला किती कॉन्फिडन्स आहे सुदर्शन सर. फटका मारला तेव्हाच थांबले आणि त्यांना ठाऊक होतं की बॉल सहज निघेल सीमापार. एवढा प्रचंड वेगवान स्ट्रोक. 77 धावा बनल्यात. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 77 धावा. इथे मिस टायमिंग आहे. लॉंग ऑन सरसावलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच सोडलाय. साधा सोपा कॅच. स्कोर पोहोचला 79. ही चर्चा आपण सुदर्शन सर करत होतो की 80 बनल्या तर तेवढं सोपं नसणार आहे हा सामना. कारण नांदगाव टीम बॉलिंग देखील त्यांची चांगली आहे. या यंदाच्या हंगामामध्ये अफलातून त्यांचा फॉर्म राहिला. त्यामुळे 79 धावा एक चॅलेंज ठरणार आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल जागेवरून मारलाय. ना फ्रंट फूट ना बॅक फूट. खडे खडे स्ट्रोक. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. षटकार. ओम फ्रेडचे आदरणीय अविनाश ठाकूर आवरे, वेलकम, स्वागत असेल. अविनाश गावंड आवरे, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मुख्य अतिथी कक्षाकडे यायचं आहे. स्पर्धेमध्ये 86 धावसंख्येचा विक्रम आहे जो कालच्या रात्रीमध्ये आवरे संघाने केला. पण तो नांदगाव संघ पोहोचला आता 85 वरती. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल आहे. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट आलेत. ऑन साइडला ड्राईव्ह केला. वाईडिश लॉंग ऑन. खेळाडू उभा. एक कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे विकेट्स. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपेल. बॅटिंग करत असताना टीम जय अंबिका स्टोअर युवा स्पोर्ट्स नांदगाव टीमची धावसंख्या 86 धावा, 5 विकेट्स. मॅच जिंकण्यासाठी, या मॅचला जिंकण्यासाठी मायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला जवळजवळ 87 धावसंख्येचा पाठलाग अवघ्या 30 बॉल मध्ये करावा लागेल. 30 बॉल 87 धावा. प्रेक्षक तुम्ही कुठेही जाऊ नका. भिंगारी टीम देखील तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सज्ज होणार आहे. कारण तिकडे देखील बॅटिंगची कमतरता नाही. कुणाल नाईक, आशिष परदेशी, दर्पण सारखे विस्फोटक बॅट्समन पाहायला मिळतील. पण तू कोण जिंकेल, कोण पराभूत होईल. 30 बॉल 87 ची मॅच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय आम्ही बदल. मायक्रोफोन वरती जॉईंट होतील. दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही इन्व्हाइट करू चेतन स्वामी सर, यावं आपण, ज्यांचा आवाज आपल्याला या दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. थँक्यू. या चेतन स्वामींकडे जाणे अगोदर अण्णा स्वामींचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून नयन हवल यांच्याकडे बघितलं की खरं तर एक बेस्ट अपडेटर, बेस्ट लोगो मास्टर, माफ करा, बेस्ट लोगो मास्टर आणि कैक टीम खरं तर ज्यांना टीम पॅक केल्या ते जासेमधील नयन हवल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती नवदीप पाटील यांच्या पवित्र शिवास्ते केला जाईल. हरीश मडवी, खरं तर यांना विनंती असेल, असे गावातील अनेक समालोचक आहेत. अक्षय गावंड असेल, तदनंतर जितुराज पाटील असेल, त्याच्यानंतर हरीश मडवी आहे, त्याच्यानंतर पनीस भोपिया आहे, त्याच्यानंतर प्रियाल पाटील आहे, त्याच्यानंतर पपन पाटील आहे, त्याच्यानंतर जवळजवळ 16 कॉमेंटेटर आपल्या गावातील. सर्वांनी या. आज प्रत्येकाने या ठिकाणी नयन जावल यांच्यानंतर ओम फ्रेडचे खरं तर या JNPT ब्रांचचे सन्माननीय अविनाशजी गावंड
या ठिकाणी आहेत. मी विनंती करेन आमच्या आयोजनकर्त्यांमधून सूरज पाटील आपल्याला की अविनाश गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान ओम फ्रेडच्या या एम्प्लॉईचा खरं तर आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. आवडते टीचर कणसे, KR, वाघमारे, ठाकरे हे राहिले ते आदरणीय अविनाश गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. तदनंतर घरत साहेब, संतोषजी घरत यांना विनंती असेल, विनोदजी घरत आपल्याला विनंती असेल. वेद फोटो स्टुडिओचे सर्वा उदय भोईर या ठिकाणी आहेत. मी मयूर पाटील आपल्याला विनंती करेन उदय भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान. संदेश प्रमोद पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपीज 500 रुपयाची धनराशी येतो आहे. थँक्यू. आणि निश्चितच सरप्राईज आहे. उरणमधून पहिलीच एंट्री रतनबुवा चषकामध्ये पाहायला मिळेल. ती टीम असणार आहेत नयन हवाल यांची. एक खरं तर मोठमोठे व्यासपीठ निर्माण करून देत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उदयजी यांचा आदरपूर्वक सन्मान. चला वडवली संघ, मला वाटतोय निश्चितच वडवली बी आलाय का, अन्यथा टॉस हा प्रिन्स 11 आलाय का. नक्कीच. आणि निश्चितच मोठीजुईकरांसाठी एक सुवर्ण संधी आणि त्या सुवर्ण संधीचं सोनं करणार ती संधी प्राप्त करून दिली नया नावल यांनी. आपल्या मोठीजुई टीमला रतनबुवा चषकामध्ये खरं तर संधी दिलेली आहे. त्या नया नावल यांचा खरं तर विशेष आभार या मंचावरती केले जात आहेत. ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश मधुकर गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. मी विनंती करेन शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व अशोक पंडित यांना की आपण सन्माननीय मधुकरजी गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान. अशोक पंडित, आयश पंडित, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व त्यांच्या पवित्र शुभ हस्ते मधुकरजी गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती. बघा आमचा सर्व स्क्वॉड कसा एक वाटलाय. सत्काराचा तबक घेऊन ट्रे घेऊन जाण्यासाठी आम्ही नाही लाजणार, कारण आयोजन आमचं आहे. आलाय का. तर जाऊया. एक षटकानंतर या ठिकाणी टॉस होईल. तोपर्यंत दोन्ही कर्णधार तयारीत राहायचं आहे. O2 चेतन स्वामी. थँक्यू सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती. प्रथम गणरायाला करूया स्पर्धेच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम. आगरी कोल्यांचा आराध्य दैवत, आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा माते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मानवंदना देऊया. त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते दिबाबाई साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करून या नक्कीच आपण मॅच कडे वळूया. बिग फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आपण पाहत आहे. जय अंबिका स्टोर्स युवा स्पोर्ट नांदगाव त्याच्या विरोधात खेळणारी टीम आपण पाहत आहे. मायरा 11 सिद्धिविनायक बिंगारी. पहिला खेळ तर पूर्वात संपला काय धावा लागत पटलावती जवळ जवळ 5 षटकामध्ये 87 धावा. 86 लागले. 87चा काहीतरी टार्गेट सेट केलं होतं. त्यानंतर मात्र नक्कीच ही दमदार कामगिरी पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहत आहे. मयूरला समोर फलंदाज कुणाल नाईक. छोटा पॅकेट बडा धमाका. आज मोठे ब्लास्ट करावे लागतील कारण धावाचा डोंगर उभा केलाय. बॅकवूडला जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय दन 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 करत. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. बॉल मात्र नक्कीच चाललाय सीमा पार. मिळतील 4. कुणालच्या पॅट मधून चौकार. गावंड आवरे यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे. तदनंतर प्रतीक गावंड, महेश गावंड, स्वप्नील गावंड, प्रतीक गावंड या सर्व खरं तर अगदी आमच्या सन्माननीय महेशजी गावंड वेलकम, स्वागत आहे. आपण विराजमान व्हायचं आहे.
सिंगल तर मिनिट डबलमध्ये कन्वर्ट मात्र नक्कीच केलं. 1 किंवा 2 सेकंदाची चुकी जेव्हा तुम्ही मैदान शॉटमध्ये करताना तेव्हा त्या धावा मात्र नक्कीच 1 किंवा 2 मध्ये रूपांतर होतात आणि मैदान शॉटमध्ये पाहायला मिळालं. quick single. तदनंतर माजी सरपंच सन्माननीय जीवन गावंड वशेनी आपण असाल तर आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य अतिथी कक्षाकडे बसायचं आहे. आत्तापर्यंत आजच्या रजनीत जवळजवळ 85 गेस्ट या ठिकाणी येऊन गेलेत आणि रात्रभर जवळजवळ तो आकडा पुढे जाईल यात शंका नाही. 7 धावा लागला स्कोर कार्ड वरती. ओ अफलातून हमद स्ट्रोक फिल्डर आहे या संघाची रन मशीन कुणा लाईक बॅक टू द गावट. आज मात्र नक्कीच निराश केलाय फिल्डर मात्र नक्कीच तैनात होता. मनीषने पकडला जेल. मैदानाच्या आतमध्ये संपलाय कुणा लाईकचा खेळ. थँक्यू. विकेटचं पतन. या ठिकाणी विकेट गेला. मी कुलदीपजी नाईक यांना विनंती करेन प्लीज या आपल्या पवित्र शुभस्ते. एकीकडे आता भिवंडीवरून वडवली बी आणि तदनंतर दुसरीकडे असणार प्रिन्स 11 कासार वडवली डोंबिवलीवरून. असे 2 संघ एकमेकांसोबत लढताना दिसतील. दोन्ही कर्णधारांमध्ये टॉस होणार आहे. मी विनंती करेन कासार वडवली संघाचा संघ नायक प्लीज. वडवली बी आणि तदनंतर कासार वडवली. या ठिकाणी वडवली बी संघाचा संघ नायक कॉल करणार. ग्रीष्मा क्लब बॉईज संघाची नाणेफेकीची कौल खरं तर जिंकतोय. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. फिल्डिंग कधी वडवली बी सोबत खेळलायत? हा भरपूर वेळा खेळलेले आहेत. कोण सरस ठरलाय? दोन्ही पण जिंकलेत. या खरं तर दोन्ही समसमान आहेत. या वेळेला एक चांगल्या प्रकारची बॅटल पाहायला मिळेल. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. फर्स्ट फील्ड करणार आहेत. वडवली बी संघ म्हणजे अगदी तोही चर्चेत असणारा संघ आहे. समोरच्या टीमकडे पाहिला तर खरं तर अगदी नजरेसमोर कोणते असणार आहेत त्यांचे मोहरे आता माहित नाही कुठले प्लेयर आहेत ते. उतरल्यानंतर समजलं जाईल. परत एकदा तुम्हाला दिल्या जात आहेत शुभेच्छा. खरं तर लवकर आलात. वडवली बी संघ या ठिकाणी तुमच्यासोबत कासार वडवलीचा संघ खेळणार आहे. सांगितलंय की मॅचेस समसमान झालेले आहेत. खरं तर यांच्याशी खेळताना तुमचा आता आठवणीत असणारा एखादा सामना तुझ्या लक्षात आहे का? सामने तर भरपूर होतात त्याच्यामुळे काय जास्त हे नाही. मॅचे आमचे आणि त्यांचे चांगलेच होत असतात. या ग्राउंडवरती कधी येणं झालंय तुम्हाला? मी मराठीच्या उरणच्या या ग्राउंडवरती 1-2 वर्षाआधी आलेलो असं वाटतंय. खेळलो इथे ग्राउंडला. प्राईज लागला होता? नाही आम्ही 1 बॉल 1 रनची मॅच लॉस झालो होतो. या सीझनमध्ये आपण किती नाईट टुर्नामेंट आतापर्यंत की प्राईज लागलेत आपल्या टीमसाठी? नाईट मॅचही नाही जास्त खेळलो पण 6 नंबर आम्ही यावेळी चॅम्पियन झालेलो आहे. 6 प्राईज जिंकलेला संघ कासार वडवली सोबत असणार आहे. थँक्यू. परत एकदा दिल्या जात आहेत शुभेच्छा. कुठेही जाऊ नका या कार्यक्रमातील. जाऊ परत एकदा कॉम्बॉक्सकडे ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. चेतन स्वामी. थँक्यू सर. बिग फाईट मैदान शॉटमध्ये नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट ती सुद्धा मात्र नक्कीच लढाई असणार आहे. वलीय मॅच कडे एका षटकाचा वाजविकेट संपला. काय धावा लागा धपटला वरती जवळ 7 धावा 1 विकेट. मोठी विकेट ती सुद्धा कुणाल नाईकची पटकावली होती. हो समोर वाईडिश मात्र नक्कीच लॉंगोनला फटका खेचून काढलाय. सिंगल्स मिळाल्या बॉल वरती. 8 धावा 1 विकेट. सुरुवात केलं तर चांगली करावा लागेल कारण 87 धावा तुम्हाला कुठायच्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये धावांचा डोंगर उभा केलाय. हा डोंगर फोडायचा तर तुम्हाला त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली चेतन असेल. या ठिकाणी गणेश मुकुंद भोईर कोपरोलीमधील होलसेल भाजी विक्रेते यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आहे. थँक्यू. संकेत बगेची इनिंग आठवावी लागेल. काय तोडफोड फलंदाजी मैदान शॉटमध्ये पाहायला मिळाली होती. तोच स्ट्राईक इन होते आपण फलंदाज पाहताय. आशिष परदेशी चर्चेत असणारा खेळाडू मग कुणाल नाईक असो आशिष असो हे अनेक सारे असे खेळाडू आहेत ज्या करता खेळाडूने आपल्या टीमला आणि आपल्या गावाचं मात्र नक्कीच नाव या क्रिकेट विश्वपटवाली मात्र नक्कीच नेऊन ठेवलाय. जवळ कालची नाईट स्पर्धा मात्र नक्कीच गाजवली की काय. असुरटी येथे खरं तर चॅम्पियन ठरले संघ कारण कुणाल नाईकचे खरं तर स्टेटस आम्ही पाहिले. चॅम्पियन ठरले संघ भन्नाट फॉर्म मध्ये असला पण तो आज मात्र नक्कीच थोडंफार निराश हताश मात्र नक्कीच होताना पाहायला मिळतोय. काही हरकत नाहीये. गेम अद्याप संपले नाहीये. इथून संघर्ष करावा लागेल तुम्हाला सुद्धा. स्लोवर वन बॅटच्या रमाई चेंडू येत नाहीये. सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न डीप मिड विकेट वरती चेंडू उचला फेकेल. फक्त मिळाले सिंगल धाव या बॉलनं. थेंबे तलेच ताजे या युक्तीप्रमाणे कळत तर संघ पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. सिंगल होती. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. स्ट्राईक इन वरती आपण पाहताय. लेफ्ट हँड बॅट्समन
आशिष परदेशी. दहा धावा, एक विकेट. जवळ 9 बॉलचा खेळ संपला गेला. अद्याप 3 बॉल आहेत. 3 बॉल 2 मध्ये 2 मोठे ब्लास्ट आले तर या मॅच मध्ये कमबॅक नक्कीच होईल. ऑन साइडला फेकून दिलाय. फिल्डर मात्र नक्कीच येत आहे तिथं. सिंगल्स मिळेल. बॅटच्या रन मध्ये बॉल येत नाही याकडे तर आशिष परदेशी. त्यानंतर आपण पाहिले असेल सूरज परदेशी आला. इथून मोठे मोठे खेळ तर प्रहार चढवावे लागतील, कारण जर विचार केला तर 87 धावा आहेत. स्ट्राईक इन वरती आपण पाहता या सूरज याला सलामी वीर जो अद्याप टक धरून बसलाय. परंतु मोठे ब्लास्ट कधी येतील ही मात्र नक्की सर्व प्रेक्षक. ओ ब्लॉकरचे तो खोदून काढला. हलक्या त्यामध्ये नक्कीच ग्लॅन्स केला. ऑन साईडला टिपला तर फिल्डर आहे. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. एका धावीनं धावपटलावरती अजून एक धाव जोडली जाईल. धावा लागेल धावपटलावरती. फक्त ना फक्त 12 धावा. शेवटचा अंतिम बॉल. 11 बॉल फेकलेत, 12 धावा खर्च. त्यामध्ये एक मोठी विकेट कुणाल नाईकची मात्र नक्कीच पटकावली होती. ज्या कुणाल नाईकने मात्र नक्कीच सेकंड बॉल वरती चौका टोकला होता, त्या कुणाल नाईकला करता परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पडला होता. पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहिलं असेल मयूर या खेळाडूनं. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. ओ फुलटॉस आहे. फुल टोल वसूल करणारा. इट्स अ बीमर बॉल. सुवर सन्नी उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. थँक्यू टीचर मास्तर. लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये आशिष परदेची खेळ तर फटकेबाजी. या बॉल वरती जर षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण धावा येत आहेत असं म्हणणारा षटकार ठोकणारा फलंदाज इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आशिष परदेशीला आपण पाहताय. फ्रीटचा बॉल ओ समोर फेकून दिलाय. व्हॉट अ स्ट्रोक. फुलातून फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा पार. बॅक टू बॅक आशिषच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे मास्तर. 2 षटकाराने पुन्हा एकदा खेळ तर मॅच मध्ये जिवंत केलाय. आशिष परदेची नावाचे खरतर नावाचं वादळ मैदान शॉट मध्ये नक्कीच गुंगावताना पाहायला मिळतोय. गोंधची मार्क होती आपण पाहिलं असेल. प्रत्येकने मात्र नक्की चुकी केली, कारण जवळ 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर बिमर फेकला, त्यावरती खरतर तुटून पाडला. त्यानंतर फीटचा बॉल, ती सुद्धा मात्र नक्की संधी सोडली नाहीये. 2 बॉल वरती जवळ 2 षटकार ठोकून या मॅच मध्ये खरतर कमबॅक करणार हे 2 षटकार आशिष परदेशीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 25 18 बॉल आहे तुम्हाला करायचे. जवळ आता 62 धावा. 18 मध्ये 62 ची गरज. हार मानायला तयार नाहीये बॅटिंग करणारी टीम. धावांचा कधीतरी मात्र नक्कीच डोंगर उभं करू द्या. हे मैदानाच्या आतमध्ये आम्ही सुद्धा काही कमी नाहीये हे सांगत असताना आशिष परदेशीच्या मात्र नक्कीच 2 फटके. स्ट्राईक इन वरती सूरजला पाहता इनाईट नंबर 3 पॉइंट ट्रॅक वरती, ज्याने खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 7, त्यामध्ये मोठी विकेट. मयूरला इन्व्हाइट केलाय. मयूर फडके हा गोंदेची मार्क होती मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 25 लागल्यात. 18 मध्ये अद्याप करायचे 62 धावा. सामना संपले नाहीये हे सांगत असताना मात्र नक्कीच 2 षटकार ठोकले गेलेत. आजचा खेळ तर ए पोलचा मात्र नक्कीच लॉर्ड्स मोठा गड आपण पाहताय. अनेक दिग्गज खेळाडू जे आयकॉनच्या भूमिकेमध्ये अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आज मात्र नक्कीच या क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळतील. ओ हलक्या त्या मात्र नक्कीच ग्लान्स केलाय. खोदून काढलाय बॉलला. ऑन साईडला करता आपण पाहताय वाईडिस्ट लॉंग ऑनला. फिल्डर मात्र नक्कीच आहेत, त्यांना सिंगल मिळेल या बॉलवरती. मनीष फडके खरं तर मयूरचे बंधू असतील, त्यांनी मात्र नक्कीच बॉल फेकला गेला. सिंगल मिळेल या बॉल वरती. 17 मध्ये 61 ची गरज. स्ट्राईक इन मध्ये 2 षटकारा. हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आशिष परदेशीला पाहते आपण. 17 बॉल 61 धावेची गरज. संघर्ष करावा लागेल मैदानमध्ये, आणि मैदान शॉटमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय आशिष परदेशी आणि सूरजला आपण पाहताय. 17 मध्ये 61 करायचे अद्याप. सामना संपले नाहीये हे सांगत असताना ऑनसाइडला फेकून दिलाय.
फटका फसलाय. 2 षटकांना ठोकणारा फलंदाज आशिष परदेशी बॅक टू द आउट. या ठिकाणी आपण पाहू शकाल आरुष मोहन पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1001 रुपया. तर वेद फोटो स्टुडिओ आदरणीय उमेशजी उदयजी भोईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे सन्माननीय मान्यवरांमधून आदरणीय आपल्या गावातील माजी उपसरपंच रश्मिताई कोहली यांचे यजमान माणिक कोहली हुतात्मा रामा बामा कोहली यांचे वंशज हे या ठिकाणी खरं तर आहेत. मी विनंती करेन नवदीप पाटील यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय माणिक कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती करून घ्यायचा आहे. बाजूला असणारे R&J वायफाय केबल नेट, R&J फिटनेस, R&J ढाबा, R&J तदनंतर अशा अनेक टीमचे टीम ओनर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्यवसाय ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते परेश पाटील भारतीय जनता पार्टीचं एक खंबीर नेतृत्व, युवा नेतृत्व या विभागातील मोठीजुई गावातील परेश पाटील यांना विनंती असेल प्लीज त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय अक्षय पाटील यांना की परेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर काशीनाथ पंडित माझे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत मोठीजुई काशीनाथ पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान अक्षय पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. विनंती करेन सन्माननीय अक्षयजी पाटील. तदनंतर अतिथी कक्षात विराजमान असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय अतिथी स्वप्नील गावंड इथे उपस्थित आहेत. आवरे महेश गावंड, स्वप्नील गावंड आणि प्रतीक गावंड तिघांनाही या A1 जोडीला खरं तर आमंत्रित करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. मी विनंती करेन आमच्या संयोजकांमधून अतिश गावंड यांना विनंती असेल महेश गावंड, प्रतीक गावंड आणि स्वप्नील गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. मॅच फार महत्त्वाची आणि त्या मॅचकडे निश्चितच घेऊन जातील, परंतु पाहुणेही तेवढे महत्त्वाचे आहेत कारण ज्यांच्या उदात्त भावनेतून स्पर्धा नव्याच आणि अगदी आगळ्या वेगळ्या रूपाला येताना दिसतोय. चला स्वप्नीलजी त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर महेशजी गावंड, त्याचबरोबर प्रतीक गावंड. खरं तर निश्चितच न चुकता ज्यांना आमंत्रण असतोय परंतु आज ज्यांना वेळ मिळाला खरं तर त्यांचे आभार आणि स्वागत केलं जातोय. तुषार नकुल पाटील ग्रुप ग्रामपंचायत मोठीजुईचे माजी सरपंच यांना विनंती असेल की प्लीज आपण या मुख्य मंचावरती आणि तदनंतर एक उत्कृष्ट पंच आणि शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे कधी कधी शिवजीतकडे सुद्धा ज्यांचा कौल आहे आदरणीय या ठिकाणी हेमंतजी पाटील यांचंही आगमन आहे. प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत. अंतर्गत युती ते आदरणीय हेमंतजी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचंही मनस्वी स्वागत केलं जाईल. मी विनंती करेन हेमंत पाटील यांना प्लीज प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. हेमंत पाटील एक बेस्ट अंपायर आणि तदनंतर समालोचक उत्कृष्ट हेमंत पाटील. तदनंतर सौरभ सर यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. हेमंत पाटील हे चला दोन घ्या झटपट एवढ्या लांबून चार चला तिथे. निश्चितच आपल्या कराडी समाजाचे किक बॉक्सर सौरभ पाटील यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. नवदीप पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते सर्व टीम आता दाखल झालेल्या आहेत आणि निश्चितच नीरज चोप्रा यांच्यासोबत खरं तर भाला फेकताना ज्याला पाहिलंय असा हा एक राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू आहे, त्याचाही आदरपूर्वक सन्मान होईल. हेमंतजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान नवदीप पाटील. तदनंतर सौरभ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होईल.
या वेळेला मात्र फटक्यातून येत आहेत मोठ्या धावसंख्या, येतोय खणखणीत षटकार. सौरभजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. जाऊया थेट कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. चेतन स्वामी. थँक्यू सर. लेट पण थेट फटका मात्र नक्कीच 6 धावा देऊन गेलाय. स्लोवर 1 खेळ तर फटका मात्र नक्कीच वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात. आता मात्र नक्कीच समीकरण येऊन टेपलाय. 8 मध्ये 48 धावा. समीकरण अवघड होत चाललाय. खरं सुरुवात खराब झाली होती, त्यानंतर हे वेदक गोलंदाजी सातत्याने चालू राहिली. हे अंतिम क्षणापर्यंत 8 मध्ये 48 ची गरज. 8 बॉल 48 धावा. ओ स्लोवर 1 फ्रिकीचा जादूगर चकवा दिलाय. पहिला खेळ तर फलंदाज, त्यानंतर अष्टांच्या पाठीमागा सिंगल मिळेल या बॉल वरती. 7 बॉल आणि 47 धावा. 7 मध्ये 47 ची गरज. शेवटचा अंतिम बॉल बॉन्ड ट्रॅक वरती पाहतोय आपण मनीष फडके याला. ओ शॉटफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल आणि बॉलला केलाय गुल षटकार. नक्कीच चांगलं संगीत आपण ऐकलं. क्लब बॉईज ग्रुप मोठी जो आयोजित ग्रीष्मा एंटरप्राइजेस 2026 थरार आपण नक्कीच पाहत आहे. अनेक खरतर अनेक दिग्गज खरतर संघ मात्र नक्कीच इथं खेळताना पाहायला मिळतोय. पण तो आज प्रत्येक समालोचक, प्रत्येक पाहुणे खरतर या स्पर्धेची मात्र नक्कीच वाहवा करताना का त्याचं पाठचं कारण एकदा खरतर या मैदानावरती, त्यानंतर मात्र नक्कीच सांगा ही स्पर्धा मात्र नक्कीच कशी आहे. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूरदादा पाटील. नाव छोटं आहे परंतु या नावाचं ज्याने ब्रँड बनवलं ते खरतर आमचे या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून खरतर ही स्पर्धा आपण पाहत आहे. हे नाव नाही राहिलं या नावाचं खरतर ज्या व्यक्तिमत्वाने ब्रँड बनवलं ते मयूरदादा पाटील. वळूया मॅचकडे. 6 बॉल आणि 41 धावेची गरज. फक्त ना फक्त ओ वेगवान बॉल, प्रचंड वेग ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी हेरला आणि दंडित केलं. पहिल्याच बॉल वरती म्हणजे समीकरण येऊन टपलं. 6 मध्ये 40 धावेची गरज. 6 बॉल 40 धावा. हा सुद्धा विक्रम होईल का या स्पर्धेमध्ये? अनेक सारे विक्रम तोडले जातात, मोडले जातात, परंतु आज सुद्धा मात्र नक्कीच हा विक्रम होईल का हा प्रश्नचिन्ह पाडलाय. 6 मध्ये 40 ची गरज. राऊंड द विकेट आदित्य. ओ परफेक्ट यॉर्कर, अक्षरशः पायाची बोट चेचून काढणारा बॉल. मैदान शॉट मध्ये फेकताना सन्मान दिलाय. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टी सन्मान दिला जातो, एक म्हणजे भारतात सचिन रमेश तेंडुलकर, त्याचबरोबर परफेक्ट यॉर्करला आणि सन्मान दिला गेलाय. हलक्या हाताने खरतर ग्लान्स करून बॉलला मात्र नक्की ढकलून दिलाय. आता करायचे 5 बॉल आणि 39 धावेची गरज. 5 मध्ये 39 धावा. राऊंड द विकेट. त्या दिशेनं खरतर फटका खेळायचा प्रयत्न. सेम कॉपी बुक स्टाईल मध्ये खरतर बॉल ट्रॅव्हल केला होता. परफेक्ट यॉर्कर टोक रशियन मैदान शॉट मध्ये वारंवार हाताळताना मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. पहिला आव्हान तर फेकल्यानंतर हे 2 परफेक्ट यॉर्कर फेकताना पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅक मध्ये आपण पाहत आहे. आदित्य फडके आला. 4 मध्ये 38. फक्त औपचारिकता मात्र नक्कीच या मॅच मध्ये बाकी राहिली. 4 मध्ये 38 ची गरज. त्या दिशेनं खरतर समोर नक्कीच फेकून टाकलाय. वाईडिश लॉंग ऑफला खरतर फिल्डर आहे. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. सिंगल नाही खरतर दाबुळा आणि जो मात्र नक्कीच पुढे सरकार पाहायला मिळतोय. 3 मध्ये करायचे जवळजवळ 37 धावा. या 3 बॉल वरती एखाद मोठा फटका खेचेल का? एक कॉन्फिडन्स नेक्स्ट स्पर्धेमध्ये, नेक्स्ट मॅच साठी मात्र नक्कीच ही ऊर्जा देणारे फटकेबाजी हे मैदान शॉट मध्ये करेल का? स्ट्राईक इन वरती आपण पाहत आहे. दर्पण मडवी. खरतर दर्पण आणायला पाहिजे होतं, टीम फिल्डिंग करावं होतं, परंतु त्यानंतर ही भेदक मारा सातत्यानं मात्र नक्कीच चालू राहिला. गुडना टेकून खरतर खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. सातत्यानं डॉट चेंडू मात्र नक्कीच सांगता होतोय. बॉल ट्रॅक वरती आदित्यला नक्कीच पाहताय. 2 बॉल शेवटचे या खरतर मॅच आपण पाहताय. जवळजवळ हा संघ जिंकला गेलाय. आपण पाहिलं असेल फिल्डिंग करणारा संघ, कारण पहिल्या इनिंग मध्ये दमदार कामगिरी राहिली होती आणि तीच कामगिरी सेकंड इनिंग मध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच बॉलिंगच्या मार्फतून नक्कीच पाहायला मिळतोय.
राऊंड द विकेट आदित्य फडके. अजून एक टोकरशन. याही बॉलला खरं तर अक्षरशः खोदून काढलाय. डॉट बॉलची मात्र नक्कीच सांगता शेवटचा अंतिम बॉल या मॅचचा. दर्पण राऊंड द विकेट. बॅटची कडा पाठी मागे. फर्स्ट स्लिप मध्ये मात्र नक्की चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु हार्ड लक टीम विंगारी आणि वेल प्लेड टीम जय अंबिका स्टोर्स युवा स्पोर्ट्स नांदगाव. चांगला मात्र नक्कीच चांगला झाला, परंतु अंतिम क्षणी मात्र नक्कीच बिग फाईट. थोडी मात्र नक्कीच वन साइड मॅच पाहायला मिळाली अंतिम क्षणी. काही हरकत नाहीये. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी तर भिंगारी टीम आणि टीम आपण पाहताय नांदगाव. दोन टीमला देऊ बेस्ट ऑफ लक आणि बोलूया करतर कॉम्बॉक्स मध्ये. अरे चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार नाही. अरे चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार नाही. क्रिस्मा एंटरप्राइजेस चषक आपला एक नंबर ठरलाय. क्रिस्मा एंटरप्राइजेस चषक आपला एक नंबर ठरलाय. क्रिस्मा एंटरप्राइजेस उडीचे मस्त सामन्याचा सामना ठरलाय जवळ जवळ ज्या खेळाडूंना जवळ जवळ या 87 धावांमध्ये सिंहाचा वाटा उचलला. 10 बॉल फेस केले, 35 धावा कुठल्या, 3 षटकार 3 चौकार टोकले. तो ठरलाय संकेत भगत सामनावीराचा किताब. 35 धावा टोकणारा संकेत भगत ठरलाय. ज्या खेळाडूने 10 बॉलचा कळतर फेस केला, 35 धावा कुठल्या, 3 षटकार 3 चौकार आतिषबाजी मैदानाची आतमध्ये नक्कीच केली आणि सामन्याचा सामना ठरलाय. नांदगाव संघाची रन मशीन संकेत भगत ऑन फायर या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळाला सेकंड मॅच मध्ये. चला संकेत भगत यायचा. बॉईज ग्रुप मोठी जुईचा